तेलात टाकतात चौपट फुलणारी अशी कुरडई आज आपण बनवणार आहोत। अगदी कमी कष्टात फक्त अर्ध्या तासात आपण ह्या झटपट अशा कुरडया बनवू शकतो। काही जास्त मेहनतही नाही लागत। तुम्ही सुद्धा ही कुरडई नक्की ट्राय करून बघा। सुरुवातीला ही किती लहान होती आणि तळल्यानंतर तुम्ही त्याचा आकार बघू शकता, खूप छान फुललेली आहे। याच पद्धतीने तुम्ही ही कुरडई नक्की ट्राय करून बघा। खायला सुद्धा खूप भारी लागते। व्हिडिओ खूप मोठा नसणार आहे, त्यामुळे तुम्ही हा अगदी शेवटपर्यंत बघा। तरी आपण कुरडई बनवणार आहोत ती पोह्यापासून। इन्स्टंट अशी आपण ही कुरडई बनवत आहोत। सुरुवातीला पोहे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे। यावरचं पाणी काढायचं आहे आणि एका चाळणीवरती आपल्याला स्प्रेड करून ठेवायचे आणि खालच्या भांड्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते निघून जाणार आहे। अशा पद्धतीने खाली आपल्याला भांडं ठेवून त्यावरती ही चाळणी ठेवून हे 5 मिनिटासाठी आपल्याला झाकून ठेवायचे आहे। पोहे छान भिजले की आपल्याला त्याच चाळणीमध्ये ग्लासच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने आपल्याला हे पोहे आहेत ते बारीक करून घ्यायचे। ज्याप्रमाणे आपण पुरण बारीक करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे बारीक करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता इथे छान असं हे बारीक झालेले आहेत। तुम्ही हे मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता। अशा पद्धतीने सर्व आपण जे पोहे होते ते छान बारीक करून घेतलेले आहेत आणि ते एका डिशमध्ये काढून घेतले। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडंसं आपल्याला यामध्ये पापडखार घालायचं आहे। तर आता हे दोनच साहित्य आपण यामध्ये टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा अजिबात वापर नाही करत आहोत। यामध्येच आपण हा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे। हा पातळ झाला तरी काही टेन्शन नाही, कुरडया छानच बनतात। त्यानंतर आपण हे भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत। तर इथे आपण हे भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि खालती प्लास्टिकच्या शीटवरती आपण अशा पद्धतीने कुरडया घालून घेणार आहोत। तर तुम्हाला ज्याप्रमाणे लहान मोठ्या हव्या असतील तुम्ही त्याप्रमाणे ह्या कुरडया बनवून घेऊ शकता। तुम्ही इथे बघू शकता आपण पाव किलोपेक्षाही खूप कमी असे पोहे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण खूप साऱ्या अशा कुरडया बनवून घेतलेल्या आहेत। तर ही कुरडयाची रेसिपी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे आणि या कुरडईची टेस्टसुद्धा खूप भारी लागते। तर इथे आपल्या सर्व कुरडया आहेत त्या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपल्याला हे सुकवू द्यायचे आहेत। तर घरामध्ये आपण फॅन खाली सुकण्यासाठी याला 2 दिवस लागतील आणि छान जर तुमच्याकडे ऊन असेल तर ह्या एका दिवसात छान सुकतात। तर इथे सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता आम्ही ह्या फॅन खाली सुकवलेल्या 2 दिवस लागले होते। तर सुकल्यानंतर आता आपण ह्या ज्या कुरडया आहेत त्या तळून बघूया। तर तळल्यानंतर तुम्ही याचा शेप व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलाच असेल। चला तर मग आता आपण एक तळून बघूया। तर इथे तुम्ही बघू शकता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपला कुरडई सोडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ही छान फुललेली आहे। आमरससोबत खायला या कुरडया खूप छान लागतात। तुम्ही सुद्धा या पद्धतीने ह्या इन्स्टंट अशा कुरडया नक्की ट्राय करून बघा। जास्त झंझटही नाही आणि बनवायला सुद्धा खूप सोप्या आहेत आणि आपण ह्या खूप साऱ्या एकाच वेळी बनवू शकतो। अगदी किलोच्या प्रमाणात सुद्धा आपण ह्या बनवू शकतो, कारण जास्त कष्टही लागत नाही। तर अशाच पद्धतीने इथे आपण सर्व कुरडया आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता प्रत्येक कुरडई छान फुललेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या कुरडया नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच वाळवणीच्या नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन वाळवणच्या रेसिपीसह।